हा राणीसाहेब, आनंदाच्या प्रसंगी संताप नको. या तुम्ही. राणीसाहेब, त्यांचा स्वभावच कसा आहे, त्याला आम्ही तरी काय करावं? तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. आमच्या मनात काही नाही. तुमच्या मनात काहीच नसतं, कधीच काहीच नसतं. आणि साहेब, काय अडकलं? आपण सकाळपासून न्याहारी केली नाही. आम्हाला यादच राहिली नाही. निदान दूध तरी खावं. नको, आज काही घ्यायची इच्छाच उरलेली नाही. एक विचारू? विचारा, पण आमच्याकडून उत्तर मिळेलच असं नाही. आपली तब्येत ठीक आहे ना? तब्येतीला काही झालेलं नाही राणीसाहेब, आपण चिंता करू नये. आम्ही सकाळपासून 2 वेळा आलो. आपण चिंतेत दिसत होता. विचारायचं धाडस झालं नाही. काही घडलं का? घडलं असेल. आपण ते आम्हाला सांगावं अशी आमची योग्यता नाही. राहावं नाही म्हणून विचारलं. येतो ना. रागावला? आपल्यावर कधी रागावणं झालंय का? तुझा पहाटेपासून आमच्या मनाची बेचैनी क्षणाक्षणाला वाढते. निद्रेमध्ये होतो का जागे होतो हे देखील कळलं नाही. आमचे प्रतापराव आमच्या समोर आले आणि निद्राकडून निघून गेले. असं कधी घडलं नव्हतं. प्रतापरावांनी असं आमच्या समोर काय यावं? आम्ही काही सांगितलं तर चालेल? संध्याकाळी आपल्या मनात सारखा सेनापतींचाच विचार असेल. तेच स्वप्नात आलं असेल. यात मनाला लावून घेण्यासारखं काही नाही. नाही तुझा, हा आमच्या मनाचा खेळ नाही. आमच्या प्रतापरावांचा स्वभाव तुम्हाला माहीत नाही. रणांगणात बेभान होऊन लढणारे आमचे प्रतापराव मनानं भारी हळवे आहेत. आणि आम्ही विवेक सोडून त्यांना कळवलं, जीवात राखून मुलुकगिरी करणं वीराला शोभत नाही म्हणून. त्या शब्दांचा अर्थ त्या हळव्या जीवानं काय घेतला असेल याची चिंता आम्हाला जाग झाल्यापासून छलतीये. मन भारी बेचैन झालंय. सांगितलं ना, मनातली भीती स्वप्नात दिसते म्हणून. काय सर, तुमच्या मुखानं देव बोलला तर किती बरं होईल. अनाजी बोलत का नाही? राहू दे आपले प्रतापराव मेसरीच्या युद्धात खर्ची पडले. नाही अनाजी, असं काही सांगू नका, काही बोलू नका. राजे, आपल्या पत्राचा फार विपरीत अर्थ घेतला प्रतापरावांनी. बरोबर असलेली फौज आणि माघारी पाठवून दिली त्यांनी, आणि एकच विरोध पाठवला. महाराजांना सांगणं त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही लढलो. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता प्रतापराव आपल्या केवळ 6 सरदारांच्या साथीत 10,000च्या छावणीवर तुटून पडले. अरे अरे अरे, केवढ्या पातकाचे धनी झालो आम्ही. तो कुर्तोजी, आम्ही तुम्हाला प्रतापरावांनी किताबत दिली ती याच कारणासाठी का? प्रताप गाजवायला दुसरी जागाच सापडली नाही. या पातकाचं कधी क्षालन होणार नाही. स्वारीने शांत राहा. शांत व्हायचं? आमच्या स्वराज्याच्या पटावरचा मोलाचा हिरा हरवला आणि आम्हाला शांत व्हायला सांगता? राजे, आपल्या प्रतापरावांनी वीरोची स्मरण गाठलं. त्यांनी वीरोची स्मरण गाठलं, पण आम्ही जगतो ते कशासाठी? असं वाटतं अनाजी, असं वाटतं आम्ही त्या 6 सरदारांबरोबर असतो तर किती बरं झालं असतं. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जाऊन कसं चालेल? लाखांचा पोशिंदा आम्ही नाही अनाजी, नाही. लाखांचा पोशिंदा तो होता. Thank you.
शिवाजी महाराज येते. कल्याण स्वामी, काही जागा काही स्थळे या निश्चितपणे तपोभूमी असतात. या परिसरात पाऊल पडलं आणि आमचं हृदय भक्तिभावनेनं झुंकारून राजे उचित बोलला. जागा सुंदर गहन, तेथे सुखावले मन, तेथे जावया संतोष वाटत. सभोवती गिरीवर नाना जाती तरुवर, पुष्पवाटिका अपार, मन निळे पात्र. रायगडाहून दर मजल करीत इथपर्यंत येऊन पोहोचलो. जीवाचं सार्थक झालं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामीजी, शंभर आलं.
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. हा राजे. राजे, मा साहेबा आपल्या संघात येणार होत्या ना? मा साहेबांना आता दगदग सोसवत नाही. 4 पायऱ्या चढलं तरी त्यांना दम लागतो. तेव्हा आम्हीच त्यांना सांगितलं विश्रांती घ्या म्हणून. राजे, तुम्ही मोठे भाग्यवान आहात. आई साहेबांच्या सारख्या मातोश्री तुम्हाला मिळाल्या. संतांनीही पूजावं असं हे व्यक्तिमत्व आहे. याची का आम्हाला जाणीव नाही. तसं नाही राहिले. पण तुम्ही आग्र्याला गेलात, त्यानंतरच्या काळात त्यांनी प्रत्येक दिवस कसा काढला असेल याचा विचार करा. सारं सोसत त्यांनी तुमचा राज्यकारभार सांभाळला. आता त्या थकल्या आहेत. त्यांना जपायला हवं राजे. आम्ही त्याचा आटोकाट प्रयत्न करू. स्वामीजी, आम्ही विनम्र होऊन आपल्या दर्शनासाठी आलो आहोत. राजे, तुमच्या दर्शनानं आज आम्हाला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाचा लाभ झाला. आम्ही धन्य झालो राजे. आमची ही फार वर्षांची मनोकामना पूर्ण झाली. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची प्रेरणा, स्वामींची मदत स्वराज्याच्या कार्यात फार पूर्वीपासून. प्रत्यक्ष भेटीचा योग आज आला. आजवर आपलं दर्शन घेऊ शकलो नाही. स्वामींनी क्षमा करावी. पण राजे, तुमच्या या योग साधनेत आमच्या सारख्यांची तारांबळ उडेल असं का वाटतं? स्वामीजी, आम्ही समजलो नाही आपल्या बोलण्याचं मतलब. राजे, आमच्या भेटीसाठी हा लाख मोलाचा जीव असा धोक्यात का टाकावा? तुमचा पराक्रम ऐकून आम्हाला आनंद झाला. त्या भरात आम्ही तुम्हाला पत्र पाठवलं. पण इतकं उतावीळ वर्तन तुम्ही कराल असं मला स्वप्नातही वाटलं नाही राजे. एवढा मोलाचा जीव नाही आमचा. सगळं राजे, असं चुकूनही बोलू नका. शिवबा, तुम्हाला स्वरूपाची ओळख नसली तरी आम्ही तुम्हाला ओळखतो. तुम्ही राजयोगी, श्रीमान योगी. तुमची योग्यता आम्ही काय वर्णणार? पण राजे, आता एकच सांगावंसं वाटतं, यापुढे प्रत्येक निर्णय तुम्हाला पूर्ण विचारांतीच घ्यावा लागेल. आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेतून तुम्ही सुटलात, त्याच्या मगर मिठीतून निसटलात. हे केवळ तुमचं भाग्य नाही राजे, अवघ्या महाराष्ट्राचं हे भाग्य आहे. पण राजे, यापुढे हा लाख मोलाचा जीव असा धोक्यात टाकू नका. स्वामीजी, आपण रागावलं. तुमच्यावरती रागावर आम्ही जगणार. मनी वाटलं ते मुखातून बाहेर पडलं. पण आता आग्र्यानं एकच सांगावं असं वाटतं, यापुढं स्वतःला ओळखायला शिका. स्वामीजी, आम्ही जेव्हा स्वतःला पाहायला जातो तेव्हा एकाकी पडतो. त्या एकाकीपणाची भीती वाटते. राजे, आम्हाला एकाकी पण भोगावं असं वाटतं, पण ते आमच्या नशिबी नाही. संन्यासाची वस्त्र परिधान करून संन्यासी म्हणून जगता येत नाही, आणि राजेपणाची वस्त्र घालून राजेपणही भोगता येत नाही. राजे, या राज्याचे उपभोग शून्य स्वामी तुम्ही आहात. ज्या भूमीला जाणारा राजा मिळाला, यवनी अंमलानं दाही दिशात झालेल्या रयतेला विश्वास मिळाला आहे, तो तुमच्या रूपात. राजे, तुम्ही मांडलेल्या स्वराज्याच्या खेळात आमचे हजारो शिष्य वनवासी बनून हिंडतायत. तो का त्यांचा धर्म आहे? ना त्यांचा ना आमचा. पण हे करत असताना जो आनंद लागतो तो प्रत्यक्ष ध्यानस्थ होऊनही मिळत नाही. राजे, समर्थांनी आम्हाला संकोचवू नये. हा राजे, खोटा विनय बाळगू नका. आज आमच्यासाठी संन्यासी माणसं तुमच्या गुणावरती लुब्ध होत आहे. ही तुमची योग्यता, ती जाणून घ्या. ती वाया जाऊ देऊ नका राजे. आम्ही काय करावं? राजे, मेघाचं जे धरित्रीशी नातं असतं
तेच नातं राजाचं प्रजेशी असतं. मेघ आपल्या उरातल्या ओल्याव्याने धरित्री तृप्त करत असतो. त्याची नजर सदैव धरित्रीवरच खेळलेली असते. तेच तुमचंही कर्तव्य आहे राजे. परमेश्वरानं तुम्हाला तुमचं कार्य दिलं आहे. त्यात तुम्ही मग्न आहात. ज्या भूमी व स्त्रींचं राज्य प्रस्थापित व्हावं हे तुमचं ध्येय. ते काम श्रद्धेने प्रेमानं करणं ईश्वर सेवा. राजे, सर्वाभूती प्रेम करा. प्रजेवर उद्दंड प्रेम करा. धर्माची लाज राखा. महाराष्ट्र धर्म वाढवा. हीच तुमची तपश्चर्या आहे राजे. त्यानंच तुम्हाला ईश्वर पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. हा संभ्रम काय हवंय? स्वामीजी, मनात एक शंका आली. आज्ञा असेल तर विचारू. अवश्य शंभूराजे, आम्ही त्याचं जरूर निरसन करू. स्वामीजी, आपण संन्यासी, तरीही आपल्या आश्रमामध्ये धनुष्य बाणासारखी शस्त्रे असावीत म्हणजे? राजे, त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. अहो, वन्य श्वापदा इतकंच मोगल अत्याचाराचं भय मला बाळगावं लागतंच. ही पाहिली आमची कुबडी. पहा ना. स्वामीजी, राजे, दुबळ्यांच्या दयेला आणि दीनांच्या अहिंसेला फारसा अर्थ नसतो. हे दोन्ही गुण सिद्ध व्हायला सामर्थ्यवान असावं लागतं. आमच्यासारख्या संन्याशांना राज्यात निर्भयपणे संचार करता यावा, यासाठी समर्थ राज्याची आवश्यकता असते. त्यासाठी हवा असतो प्रजाहित दक्ष राजा. तो राजा त्या दिवशी आम्हाला मिळेल. स्वामीजी, त्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आमच्या संकल्पनेला आपला आशीर्वाद मिळावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. काशीच्या गागा भट्टांनी आम्ही सिंहासनाधिष्ठित राजा व्हावं अशी धर्माज्ञा केली. साहेबांनी आग्रह धरला. साऱ्यांनी त्याला संमती दिली. राजे, तुमच्या राज्याभिषेकाच्या कल्पनेमध्ये तृप्त झालो आहोत. शिवा तुम्ही छत्रपती होणार. अनाथुरी सनात होणार. जय जय रघुवीर समर्थ. स्वामीजी, आपल्या आशीर्वादानं हे सारं घडतंय, तेव्हा या निमित्तानं आपले पाय रागडावर लागावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी जातीनिशी आमंत्रण द्यायला आला आहात असंच ना? पण राजू, त्याची काही आवश्यकता नाही. आम्ही कुठेही असलो तरी आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशीच आहे. म्हणजे स्वामीजी, आपण येणार नाही? येण्याचं काहीच प्रयोजन नाही राजू. गागा भट मोठे विद्वान पंडित आहेत. ते शास्त्र जाणतात. तो त्यांचा अधिकारच आहे. त्यांच्या पौरहित्याखाली तुमचा राज्याभिषेक होत असताना आमच्यासारख्या अनाधिकाऱ्यांचं माजवलेलं स्तोम त्यांना कदाचित आवडणार नाही. त्यांचा अहंकार दुखावेल. तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही तिथं हजर असणं इष्ट नाही राजे. असं असेल तर आम्हाला राज्याभिषेकाची काहीच आवश्यकता नाही. हा ना, ते काय आग्रह? राज्याभिषेकाची हौस ना तुम्हाला ना आम्हाला, पण तो होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच तो व्हायला पाहिजे. हवी तरी आमची आज्ञा समजा राजू. आम्ही गडावरती नाही याचा खेद बाळगू नका. जेव्हा तुम्हाला आमची अत्यंत गरज भासेल तेव्हा आम्ही आपण होऊन न बोलता तुमच्या समोर हजर होऊ. यात संशय बाळगू नका राजू. श्रद्धायुक्त मनानं प्रभू रामचंद्राला शरण घ्या. राज्याभिषेक करून घ्या. आमचं स्वप्न साकार करा राजे. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण स्वामी. राजू, आम्ही संन्यास जीवनापासून निवृत्त करतो, पण तुम्ही आम्हाला गुंतवलं. राजे, आमच्या एका भेटीत
तिचा आपण जरूर स्वीकार करावा. ठीक. होय राजे. राजे, आम्ही दुसरं काय देणार? शिवथर घळीत बसून 9 वर्षांनी आम्ही आमचा दासबोध पुरा केला. प्रभू रामचंद्राच्या कृपेने ते कार्य तडीस केले. त्यानंतर आम्ही आमच्या हस्ताक्षरात त्याची एक प्रत तयार केली. ती तुमच्याकरता आम्ही जतन करून ठेवली राजे. त्याचा स्वीकार करा. कधी मन उदास झालं, जीवाला कोडं पडलं तर हा ग्रंथ अवश्य होता. प्रभू रामचंद्र तुम्हाला तुमची वाट निश्चित दाखवेल राजे. आज या दासबोधाच्या रूपानं आम्ही तुम्हाला आमचं सर्वस्व अर्पण करत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या राज्याभिषेकाला आमचे उद्दंड आशीर्वाद आहेत.
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की गडाखाली पाचाडला जाणार आहेत ना? जी. मग आम्ही त्यांच्याच महाली राहू. आमच्या संगती रामराजे राहतील. पण आऊसाहेब म्हणाले की काय म्हणाले आऊसाहेब? शंभूबाई आणि रामराजे त्यांच्या संगती पाचाडला जाणार म्हणून. पाचाडला? आम्ही आमच्या रामराजांना कधीच डोळ्याआड करणार नाही. किती केलं तरी राज्याचे भावी युवराजच आहे. आजकाल कुणाचा काय भरोसा देता येतो? हवं तर शंभू बाळाला नाही म्हणावं. पुतळा सारी तयारी झाली? जी मासाहेब, फक्त शंभू बाळांची संदूक भरायची राहिली आहे. मी म्हणाले पण आपली संदूक आपणच भरणार आहे. भरू द्या. ते काही आता लहान राहिलेले नाही. त्यांना काय हवं काय नको ते बघतील. आणि रामबाळाचं ते आमच्यापाशीच राहतील. हे खरंच आजीपेक्षा आईची माया जास्त. तसं नाही, पण आम्हाला इथे करमायचं नाही. तेच म्हणतोय आम्ही. पण सांभाळा. गडावर हा असा पाऊस, त्यात गाठ. मासाहेब, गडाखाली जायची एवढी घाई कशाला? राज्याभिषेक होऊन फक्त 7च दिवस झाले. नको शिवबा, आता आग्रह करू नका. ही
पावसाळी हवा आम्हाला सोसवत नाही. छाती भरून येते, ताप लागते. पावसाळ्याला गेलं की बरं वाटेल. इथली सगळी व्यवस्था लावून आम्ही पाचडला येऊ. उगाच काळजी करता बघा. अहो तिथं आमच्या संगती ही पुतळा आहे, शंभूबाळ आहेत, वैद्य आहेत. ते घेतील आमची काळजी. आणि तसंच काही कमी जास्त वाटलं तर तुम्हाला कळवतीलच. मासाहेब असं का बोलता? खरं सांगू शिवबा, आता जगण्याची इच्छाच राहिली नाही. असं बोलू नये मासाहेब. जे होणार आहे ते टळणार आहे थोडंच. ते बोलण्यानं का थांबणार आहे? आम्ही तुम्हाला एकट्या गळाखाली जाऊ देणार नाही. असा वेडेपणा करू नका. जीव एकटाच येतो आणि एकटाच जातो. त्याला संगत कोणाचीच नसते. आमचं काही चुकलंय का? काही चुकलं नाही. तुमचा राज्याभिषेक पाहिला. तो पाहत असताना या 80 वर्षात सोसलेल्या सगळ्या यातनांचा विसर पडला. डोळे तृप्त झाले. आता कोणतीच इच्छा राहिली नाही. एकच वाटतं की आता सुखात समाधानानं डोळे मिटावे. शुभा शुभा, डोळ्यातून पाणी काढू नका. छत्रपतीच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. स्वारी गेली त्यावेळी सती जात होतो आम्ही. तुम्ही आम्हाला अडवलं. मासाहेब तुम्ही जाऊ नका. आमचा पुरुषार्थ पाहायला कोणीही राहिलेलं नाही. तुम्ही जाऊ नका. तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं. त्याचा आम्हाला आनंद झाला. तुम्ही छत्रपती झाला ते पाहायला मिळालं. आता तुमच्यावर एका मातेचा भार नाही, तुम्हाला अनेक मातांचं रक्षण करायचंय. मासाहेब ही निर्वानिर्वीची भाषा का करता? शोभा, अहो आम्ही तर जन्माला फिरलो. मुलाचं करते पण पहा ज्येष्ठांनी डोळे मिटावे. यात जीवनाचं सार्थक नाही का? आणि आम्ही गेलो तरी कुठं जाणार? देहानं जरी दूर गेलो तरी मनानं इथं तुमच्या जवळच आहोत. आमच्या आठवणीनं कधीही डोळ्यातून पाणी काढू नका. त्यानं आमच्या जीवाला अतिशय दुःख होईल. शुभा शुभा, तुमच्या जीव पुरता दुःख तुम्ही गेला. माझं वैन पाहिलं तर आम्ही तुमची सावली बनून राहिलो आहोत. हे तुमच्या ध्यानात येईल. मुद्रा मासाहेब, मुद्रा. काय दादाजी? मासाहेब आपल्या आज्ञेप्रमाणे सर्व व्यवस्था करून ठेवली. मेळे पालख्या तयार. मोरोपंत आपल्या संघाती पाताळपर्यंत येते. चला येतो. चला अनाजी, जाण्यापूर्वी एकच सांगावंसं वाटतंय. आजवर साऱ्यांनी राजाला जसं जपलं तसंच पुढेही जपा. हाती सत्ता आली म्हणून स्वतःकडे बघू नका. या तर तुमचं आणि या राज्याचं कल्याण. शिवा, एक इच्छा पूर्वात आज्ञा करा मासाहेब. डोळे मिटण्यापूर्वी एकदा समर्थांचं दर्शन घडतं तर. चला शिवबा, निघायला हवं. पुतळा
घडलं कुत्रायला हवा, नाहीतर पुन्हा पावसाची झड बसेल. पाहिजे. मासाहेबांचे शेवटचे बोल आठवा. आम्ही आपली सावली बनून राहिलो आहोत. पुतळा, तुम्ही म्हणताय ते पटतं, पण विवेकानं भावनेला घातलेला बाण कधी फुटतो ते कळतच नाही आणि वाहू लागतो तो अश्रूंचा पूर. तो थोपवणं आमच्या हाती राहत नाही. लहान तोंडी मोठा घास घेते, क्षमा करा, पण आता आपण छत्रपती आहात, लाखांचे पोशिंदे आहात. आपल्याला दुःख विसरलंच पाहिजे. नव्या मोहिमेची तयारी केलीच पाहिजे. वेळी अवेळी आम्ही मोहिमेवरून गडावर पडतायचो. आमच्या संगती हजार स्वारशिबंदी असायची. रानोमाळ भटकताना आमच्या शिबंदीला जेवढा खाण्याची सुद्धा शुद्ध नसायची. अशा वेळी पुढं व्हायच्या आमच्या आऊसाहेब. आईच्या मायेनं त्या आमच्या शिबंदीला खाऊ घालायची. रात्री अपरात्री आऊसाहेब गेल्या. आता आम्ही कुणाचा भरोसा धरायचा?
सांगा पुतळा, आम्ही कोणाच्या भरोशावर मोहिमेवर बाहेर पडायचं? महाराज आमच्यावर विश्वास ठेवा. साहेबांच्या माघारी आम्ही त्याच मायेनं आपल्या स्वारशिबंदीची काळजी घेऊ. आणि सर, तुमच्या या शब्दांनी आम्हाला कोण धीर आला? पटावरच्या सोमत्या धावपळ करतात ना, त्या खालचा पट स्थिर असेल तरच. साहेब होत्या तोवर त्यांच्या तळहातावर आमचा संसारपट सांभाळला गेला होता. साहेबांचा हात ढासळला आणि त्याबरोबरच आमचा संसारपटही. असं का म्हणायचं ते? तर आमच्या नशिबी संसार कधी लिहिला गेलाच नाही, तो आम्ही सांभाळायचा कसा? ते स्वराज्य उभं करताना कधी आमच्या मनाला कसली भीती शिवली नाही. आज मात्र नको त्या भीतीने आमचं मन सैल भैर झालंय. आज आम्हाला आधार हवा होता मासाहेबांचा. मासाहेब आम्हाला सोडून का गेलात? जय जय रघुवीर सह. स्वामीजी मासाहेब गेल्या आणि मासाहेब गेल्यापासून स्वारी शोकात बुडाली. अन्नावर वासना नाही, शांत झोप नाही, अवय सुटून बसतात, कुणाशी नीट बोलतही नाही. स्वामीजी, आपणच त्यांना सावरा. त्यांना सावरण्याचं सामर्थ्य आपल्याकडेच कुणाचंच नाही. शांत व्हा, विवेक करा. स्वामीजी, मासाहेब गेल्या आणि आमची सावली हरवली. आम्हाला काही सुचत नाही. राजू, मन आवरायला हवं. राजू, अजाण माणसांनी शोक केला तर आम्ही समजू शकतो, पण ज्ञानी माणसाचा शोक आम्हाला व्यथित करतो. राजू, राजू, मला सांग, या पृथ्वी तलावर जन्माला येणाऱ्या जीवाबरोबर मृत्यू हा सुद्धा आठळत असतो, पण मासाहेबांचा मृत्यू केवढा मोठा भाग्यशाली. तुमचा राज्याभिषेक पाहून तृप्त होऊन तो जीव गेला. आयुष्याचं सार्थक. मला सांगा राजे, पृथ्वी तलावर असं भाग्य किती जणांच्या वाट्याला येते? पुरुषार्थ पाहून तृप्त होऊन आयुष्याच्या अखेर समाधानानं गाठायला किती माता आहेत? ही तृप्तता पाहण्याचं भाग्य किती पुत्रांच्या वाट्याला येते? धन्यता मानावी असा हा क्षण. ज्ञानी लोकांनी आनंदोत्सव करावा असा हा शुभ दिवस. पण राजे, तुमचा हा शोक पाहून मासाहेबांच्या आत्म्याला किती क्लेश होत असतील बरं. स्वामीजी, सारं कळतं पण वळत नाही. ते वळवायला हवं राजे. आम्हाला ते जमेल असं वाटत नाही. मासाहेबांशिवाय आम्हाला जगता येणार नाही. आम्हाला तशी सवय नाही. राजे, मासाहेबांशिवाय जीवन एवढं अधुरं वाटणार होतं, तर तुम्हीच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत का झाला? आम्ही मासाहेबांच्या मृत्यूला कारणीभूत झालो. होय ना. हा राज्याभिषेक करून घेतलाच कशाला? तो आणखीन 5-25 वर्ष पुढे ढकलायचा होता. म्हणजे मासाहेब तेवढी वर्ष जगल्याच असते. वृद्धत्वाशी झगडत, व्याधींशी लढत, खोडत का होईना त्यांना जगावंच लागलं असतं. पण तुमचा राज्याभिषेक पाहिला आणि त्यांचं सारं जीवन सफल झालं. मोक्ष हाती आला, आशेची समाप्ती झाली. मग तो जीव राहिलच कशाला राजू? राजू, आम्ही संन्यास आपल्या पुढे झोळीपासून भीक मागतो. आपला सारा शोक, दुःख, वेदना आमच्या झोळीत टाका आणि नव्या उभारीनं स्वराज्य वाढवण्याच्या कामासाठी आरंभ करा. अजून आपल्या हातून प्रचंड कार्य व्हायचे बाकी राहते. स्वराज्यापासून तुटलेली माणसं जुळवा, धर्माचं रक्षण करा, अजाणपण सोडून द्या राजे.
फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. लाखाचे पोशिंदे आपण स्वतःचा विचार करायला तुम्हाला मोकळीक नाही राहिली. स्वामीजी, आपला शब्द पाळण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू. अजय, प्रभू रामचंद्र तुम्हाला यश देऊ राजे. जेतो आम्ही राजे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची भेट झाली आणि मनावरचं मळप दूर झालं. त्यांना दिलेला शब्द पाळला पाहिजे. नव्या उमेदीनं मोहिमेवर गेलं पाहिजे. पुतळा आम्ही लवकरच मोहिमेवर जाणार आहोत. त्याआधी एक मागणं मागितलं तर मिळेल? मोहिमेवर असताना तब्येतीची काळजी घ्या, असंच ना? ते तर आहेच. आणखीन हा, शंभू राजांची काळजी करू नका, असंच ना? तेही आहेत. आणखीन यापेक्षा आणखी काही मागता? आपण वचन देत असाल तर मागेल. आणि सर, आमच्याकडून वचन मागण्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही. पण तुम्हाला शंका वाटत असेल तर आम्ही तसं वचन देतो. तुम्ही हवं ते मागा, आम्ही तुमची इच्छा तात्काळ पूर्ण करू. ज्याने आयुष्यात कसलंच मागणं मागितलं नाही, कसली अपेक्षा धरली नाही, त्याला एक मागणं मागताना देखील शब्द सुचत नाही. तो परमेश्वर देखील एकेका माणसाचे स्वभाव कसे बनवतो नाही? स्वारींचा संताप होईल. तुमच्यावर नाही पुतळा, आम्ही साऱ्या दुनियेवर संताप करू, पण तुमच्यावर आमचा संताप व्यक्त होणार नाही. आम्ही तुम्हाला वचन दिलं. स्वारींनी काकांची भेट घ्यावी. का? कोण का? नेताजी काका. नेताजी काका हे आम्हाला केव्हाच हरवले. ज्या दिवशी त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली त्याच दिवशी त्यांचं नातं संपलं. आम्हाला त्यांचं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही. आपला संताप माहित होता म्हणूनच आम्ही भीत होतो. राणीसाहेब, त्यांचा अपराध तुम्हाला माहित नाही. माहित आहे अपराध माहिती आणि तरी देखील तुम्ही अपराध घडला असेल, पण आपली माणसं आहेत. आपल्या माणसांना आपण सांभाळणार नाही तर कोण सांभाळेल? आपली माणसं दुश्मनही करू घडणार नाही असं वर्तन ज्याच्या अजून घडलं त्याला आम्ही कदापि आपलं समजणार नाही. आमचं चुकलं. राणीसाहेब, तुम्ही आकाशाचे सूर्यचंद्र मागितले असते तरी आमच्या मनाचा तोल ढळला नसता. पण ज्याने आमच्या स्वराज्य सूर्याला ग्रहण लावलं त्याला आम्ही कसे विसरू? झालं गेलं विसराण म्हणून मागण्याचं धाडस केलं. क्षमा असावी. झालं गेलं विसरायचं मन जर परमेश्वराने आम्हाला दिलं असतं तर किती बरं झालं असतं. आम्ही तुम्हाला वचन दिलंय, आम्ही जरूर त्यांची भेट घेऊ. खरंच? आम्ही खरं तेच सांगतो, आम्ही जरूर त्यांना भेटू. आता? म्हणजे गडावर आहे. जी, पुन्हा गडावर सोडलं कसं? कुणाच्या हुकमानं? आम्ही सांगितलं. तुम्ही सांगितलं? ठीक आहे, मग आमचा प्रश्नच उरत नाही. बोलवा त्यांना. पुतळा, एक विचारू? जी. पुतळा, नेताजी तुमचे काका? आम्ही समजलं नाही. पण आम्ही समजतो. पुतळा, नेताजी तुमचे काका नाही, सगुणेच आहे, खरं ना? जी. मग हे सगुणेनं सांगितलं असतं तर? सगुणा माझी सख्खी बहीण नाही एवढंच, पण सख्खी बहीण करणार नाही एवढं प्रेम त्या माझ्यावर करतात. आणि तुम्ही पुतळा, गडावर जर सर्वांनीच हा भाव बाळगला असता तर किती बरं झालं असतं.
ठीक आहे, तुमचे काका येत आहेत ना, रूप बदलून अलीकुली खान बनून येत आहेत ना, आम्हालाही त्यांचं ते रूप एक वार बघू दे. बोलवा त्याला. नेताजी, मुजरा देखील विसरला. उठा अलीकुली खान. आमचे पाय धरण्याची दुर्बुद्धी तुम्हाला का व्हावी याच आम्हाला कोडं पडलंय. राजे, आमचे गुन्हे माफ करा, आम्हाला धर्मात द्या. अलीकुली खान, तुमचा गुन्हा काय? या बादशहाचा सरदार गुन्हा करेलच कसं? नाही सरदार साहेब, तुम्ही कुठेतरी चुकतात. राजे, मेलेल्याला मारू नका, मला नेताजी म्हणून मरू द्या. स्वारीने काकांना माफ करावं, झालं गेलं विसरून जावं. झालं गेलं विसरायचं? आणि साहेब, यांचा पराक्रमच असा आहे की ठरवलं तरी विसरता येत नाही. ऐकायचा यांचा पराक्रम. आम्ही मिर्झा राजांच्या पुढे शरणागती पत्करली आणि त्यांचे सरदार बनले. विजापूरच्या लढाईनंतर त्यांनी आम्हाला पन्हाळा घेण्याची आज्ञा केली. आमचे हे सेनापती, आम्ही यांना सांगितलं सारा फौज फाटा गोळा करून पन्हाळगडच्या पायथ्याशी या, आम्ही पुढे जाऊन तुमची वाट पाहतो. आम्ही पुढे जाऊन यांची वाट पाहत बसलो, पण यांचा पत्ताच नाही. पहाटेचा समय जवळ आला, शत्रू जागा झाला. आम्ही आमची 2000ची कुमक घेऊन शत्रूला सामोरे गेलो. शत्रू प्रबळ. या लढाईत आमची 1000 माणसं कामी आली. एवढा दारुण पराभव आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नाही. आमची 1000 निष्ठावान माणसं आम्ही गमावली. आमच्या छातीच्या 1000 चिंधड्या झाल्या. आमचं काळीच फार फाटून गेले. आम्ही माघार घेऊन विशाळगडीत परतलो. आणि दुसऱ्या दिवशी आमचे हे सेनापती हत्तीवरून डुलत यावेत असे आले. आम्ही त्यांना जाब विचारला. घडल्या प्रकाराचा आम्ही त्यांना जाब विचारला, पण हे असून म्हणाले, मुघलांच्या सरदाराला सेनापती असतो. आम्हाला न सांगता यांनी आमची संगत सोडली आणि या विजापूरकरांचे सरदार बनले. नाही महाराज, ते खोट आहे. काय खोट आहे? तुम्ही अलीकुली खान म्हणलात हे खोट आहे का? बादशहाचे चाकर बनून सरहद्दीवर त्यांची चाकरी करायला गेलात हे खोट? बादशाह अजून तख्तावर आहेत ना, मग तुम्हीच आमच्याकडे कसे? का बादशहाने काही खास कामगिरी करता आमच्याकडे झाली? महाराज, माझ्या हातून आपला अक्षम्य अपराध घडला हे मी अमान्य करीत नाही, पण मला सक्तीनं पाठवलं. आता थकलो मी. सहन करण्याची शक्ती होती तोवर सहन केलं आणि संधी साधून निसटून आलो. काकांना पश्चाताप झाला, आता सारं विसरून जावं. सारं विसरून जायलाच हवं. त्याखेरीज आम्ही काय करणार? आणि साहेब, तुम्ही तुमच्या काकांना घेऊन चला. आम्ही याचा जरूर निवाडा करू, धर्मानं आणि न्यायानं. Thank you.
पाण्यामुळे कमळ, कमळामुळे पाणी, पाणी आणि कमळ यामुळे सरोवर शोभून दिसतं. चंद्रामुळे रात्र, रात्रीमुळे चंद्र, चंद्र आणि रात्र यामुळे आकाश शोभून दिसतं. राजामुळे विद्वान, विद्वानामुळे राजा, राजा आणि विद्वान यामुळे दरबार शोभून दिसतो. गुणी गुणम व्यक्ती, गुणवानच गुणवंताची फारच होऊ शकतो. शास्त्रीजी, आपण वेद पंडित धर्मपरायण म्हणून महाराजांनी मुद्दाम आपल्याला वाहिवून बोलावून घेतले. आमचे नेताजी पालकर जुलमाने भ्रष्ट केले गेले, त्याचा त्यांना पश्चाताप झालाय. स्वधर्मात परत यावं अशी त्यांची आणि महाराजांची इच्छा आहे. बरोबर, कुणाच्या इच्छेनुसार धर्म केव्हापासून बदलू लागला? नेताजी पालकर परत स्वधर्मात येणं अशक्य आहे. ही काळ्या पाषाणावरची रेग आहे. शास्त्रीजी, हा आपला निर्णय एकमुखी आहे. होय मोरबन, हा आमचा एकमुखी निर्णय. धर्मशास्त्रानुसार नेताजी पालकरांना परत स्वधर्मात येणं अशक्य आहे. शास्त्रीजी, मी आपणास एक गोष्ट नम्रपणे सुचवू इच्छितो. सध्या आपल्या धर्माची काय अवस्था झाली याचा जरा विचार करा. यवन येतात, बळजबरी करतात आणि स्वधर्मियांना भ्रष्ट करतात. किरीस्ताव येतात, विहिरीत पाव टाकतात आणि धर्म बाटला म्हणून हकाटी फिरतात. आपल्या हिंदू धर्मातून अशी माणसं जातात आणि मग त्यांना परत धर्मात यावंसं वाटलं तर स्वधर्मात काय काय येऊ नये. आपल्या धर्मशास्त्रात त्याला काहीच आधार नाही. बरोबर. कवी कलर, आपला धर्मच असा आहे, त्याला तुम्ही काय किंवा आम्ही काय काही इलाज करू शकत नाही. धर्मो जयती न अधर्म, सत्यम जयती न अनृतम, क्षमा जयती न क्रोधो, देवो जयती न असुर. नेहमी धर्माचा जय होतो, अधर्माचा नसतो. सत्याचा जय होतो, असत्याचा नव्हे. क्षमेचा जय होतो, क्रोधाचा नव्हे. देवांचा जय होतो, असुरांचा नव्हे. स्वधर्मे निधनम श्रेयः, परधर्मो भयावह. वृक्षावरचं पान तुटलं काय किंवा तोडलं काय, एकदा वृक्षापासून ते अलग झालं की त्याचा त्या वृक्षाशी असलेला संबंध तुटला. परत ते त्या वृक्षाला चिकटू शकणार नाही. आपल्या हिंदू धर्माचंही तसंच आहे. एकदा धर्माचा संबंध तुटला की कायमचाच तुटला. परत त्याला आधार मिळणार नाही. शास्त्रीजी, मग हाच धर्म इतर धर्मियांनी का नाही घेतला? त्यांनी परधर्मातली माणसं आपल्या धर्मात घेतलीच ना. कवी कलेश, तुम्ही एक विसरता. आमचा धर्म पुरातन, श्रुती स्मृती पुराणोक्त आहे, खूप सनातन आहे, ज्याच्या मर्यादा हजारो वर्षापासून निश्चित झाल्या आहेत. तेव्हा इतर धर्मियांनी काय करावं याचा विचार आम्ही केला नाही आणि करणारही नाही. शास्त्री बुवा, आजवर हा विचार केला नसेल, पण आज हा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. राजे, इतर धर्मियांशी आपला संबंधच काय? तुम्ही आमचा निर्णय माना अथवा न माना, पण धर्मशास्त्राला सोडून आमच्या हातून वर्तन होणार नाही. नेताजी पालकरांना परत स्वधर्मात खेळण्यास आम्ही मुभा देणार नाही. आणि राजे, जो स्पष्ट धर्मनिर्णय आहे तो सांगायला आम्ही का बरं द्यावं? आणि धर्मनिर्णय आम्ही होऊन देत नाही, तुम्ही मागितलात म्हणून देतो. खरं, धर्मनिर्णय आम्हीच मागितलो, पण तुमच्या निर्णयापेक्षाही आम्ही धर्माला अधिक मानतो. राजे, आपण विनंती केली म्हणून गेले 2 दिवस आम्ही सर्व धर्म ग्रंथ पालथे घातले आहेत. शास्त्रीजी, आपण धर्मग्रंथ पालथे घातलेत, मग त्यात आपल्याला काय दिसणार? कवी कलाश, म्हणजे आम्हाला धर्म समजला नाही असं का तुम्हाला म्हणायचं आहे? हा आमच्या विद्येचा, अधिकाराचा उपमार्ग होतो आहे. अलबत,
शास्त्री बुवा, पोथ्या पुराण आणि वेद यांच्या केवळ पठणानं धर्म कधीच समजत नसतो. जिथे माणुसकी असेल तिथेच धर्म जागा होतो. शास्त्रीजी, धारणाम धर्म मिथ्याह धर्मो धारयते प्रजा यस्याधारण संयुक्तम सधर्म इति निश्चय. धर्म हा धारण करतो, आधार देतो, म्हणून त्याला धर्म म्हणतात. धर्म लोकांना आधार देतो, त्यांचं रक्षण करतो. ज्यास काही आधार देणारा असेल तो धर्म असं निश्चित झालंय. म्हणजे आम्हाला माणुसकीच नाही असं का आपल्याला म्हणायचे? माणुसकी? शास्त्रीजी, साक्षात परमेश्वराचे अवतार अशी ती 4 भावंड. पैठणच्या धर्मपीठापुढे तरी रेड्यामुखी वेद वदवला, पण तुमच्या त्या धर्मसभेला त्या मुलांची योग्यता समजली नाही. संन्यासाची पोरं म्हणून अखेर पावे तर त्यांना बाळीत टाकली. त्या ज्ञानदेवाला समाधी घ्यायला लावली. आणि आज त्या ज्ञानदेवाचे सप्ताह साजरे करून आपल्या वेगळी ज्ञानाचं प्रदर्शन करता आहात. हा तुमचा धर्म. राजे, आपण छत्रपती आहात. आम्ही तुमच्या दारी याचक म्हणून आलो नाही एवढंच. आणि धरावं, नेताजी पालकर आपले आप्त असतील, आपण राजे असाल, पण आजच्या अधर्माच्या कृत्याला आम्ही कधीच मान्यता देणार नाही. हा अंधारात तुम्ही शास्त्री बुवा. मागे एकदा अशीच अफजल खानाने आमचे मेवणे बजाज निंबाळकर सक्तीने मुसलमान केले होते. त्यावेळेला आम्ही अनुज्ञा घेतली नाही. आम्ही शिखर शिंगणापूरला नेऊन त्यांना परत स्वधर्मात घेतलं. तेही एक पातकच होत. राजे, असा अधर्म करू लागला तर आपला हिंदू धर्म लयाला जाईल. अधर्म आम्ही केला? शास्त्री बुवा, आम्ही गोव्यावर स्वारी केली होती. तिथं बाटलेले हजारो लोक आमच्या कैदेत होते. आम्ही मनात आणलं असतो तर धर्मांतराची सक्ती करू शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही बजाजी निंबाळकरांना सुधर्मात घेतलं ते त्यांच्या विनंतीवरून. आज नेताजी पालकरांच्या इच्छेला मान देऊनच आम्ही धर्मांतराला मान्यता दिली. आमच्या बदली आज 5000 पठाणांची फौज आहे. ती कोणत्या निष्ठेनं आमच्या सेवेत आहे? जातीच्या का तुमच्या धर्माच्या? शास्त्री बुवा, धर्माची व्याख्या तुम्ही इतक्या संकुचित वृत्तीनं सांगता याचं आम्हाला अतिशय दुःख होतं. धर्म ही प्रत्येकाची भावना आहे. या विश्वात कोणताच धर्म वाईट नाही. मग तो हिंदू असो, ख्रिस्ताव असो वा इस्लाम असो. राजे, आपणास नम्रपणे सुचू इच्छितो. आपण छत्रपती आहात. हिंदवी स्वराज्य हे आपलं ध्येय असूनही हिंदू धर्माबद्दल आपल्या मनात निष्ठा. शास्त्री बुवा, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्याचं तुम्हाला काहीच कारण नाही. आम्ही या भूमीचे पुत्र आहोत. आमचं इमान या धरणीशी जखडलेलं आहे. आम्ही हिंदू त्यांनाच मानतो ज्यांची निष्ठा या धरणीशी आहे. जे जे या भूमीचे पुत्र आहेत ते सारे हिंदू आहेत. आमचा प्रयत्न आहे दक्षिण सारा एक करावा. त्या औरंगजेबाला टक्कर देण्यासाठी आपलं सामर्थ्य एकवटलंच पाहिजे. आपणच आपल्या लोकांना बाहेर ठेवून लावलं तर निभाव कसा लागणार? शास्त्रीजी, मी आपल्याला काही सांगावंच नाही. आपण सुज्ञ आहात. लहान गोष्टी एकत्र केल्या तर त्या आपला हेतू साध्य करतात. गवताच्या काड्यांचा जोर केला तर त्याला माजलेले हत्ती बांधले जातात. आमचे पहिले दर्यासारंग दौलत खान आहे. कोंढ्याचे किल्लेदार मोहम्मद खान आहे. आम्ही धर्मभावना तुमच्या इतकी संकुचित ठेवली असती तर शत्रुघरच्या तोंडावर त्यांची नेमणूक केली नसती. धर्म आणि जात याची गल्लत निदान तुम्ही तरी करू नका. राजे, धर्म एवढा सोपा नाही आहे. इथेच तुमची गल्लत होतीये. धर्म तसा फार सोपा आहे. तुम्ही धर्म पंडितांनीच तो अवघड करून ठेवला.